पनवेलच्या गजबजलेल्या बाजारात एका गल्लीच्या टोकाला शिवम सुपर मार्केट नावाचं एक छोटंसं दुकान होतं. बाहेरून साधं दिसणारं हे दुकान रात्रीच्या वेळी काहीसं विचित्र वाटायचं. लोक म्हणायचे रात्री दुकान बंद झाल्यानंतर तिथे काहीतरी भयान असं घडतं. पण तिथे कोणी रात्री जायचं धाडस नव्हतं करत. राहुल, एक तरुण मुलगा, नुकताच पनवेलला शिफ्ट झाला होता. त्याला या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. एकदा रात्री उशिरा त्या घरातली काहीतरी वस्तू संपली. त्यावेळी घरात रात्रीचे 12 वाजले होते. जवळपास सगळी दुकानं बंद झाली होती. पण त्याला आठवलं की शिवम सुपर मार्केट हे रात्री 1 वाजेपर्यंत उघडं असतं. त्याने झटपट बॅग घेतली आणि घराबाहेर पडला. रस्ता ओस पडला होता. रात्रीच्या शांततेत फक्त रस्त्यावर कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज येत होता. सुपर मार्केटच्या दारापाशी पोहोचताच राहुलला काहीतरी विचित्र जाणवलं. दुकानाच्या काचेच्या खिडकीवर धुकं साचलेलं होतं. आतून मंद लालसर प्रकाश येत होता. त्याने दार हळूच ढकललं. दार उघडताच एक थंड हवेचा झोत त्याच्या चेहऱ्यावर आदळला. आत कोणीच नव्हतं. फक्त काउंटरवर एक म्हातारी बाई बसलेली दिसली. तिचा चेहरा पांढरा फट्टक पडलेला होता आणि डोळे काळेधुंद झाले, जणू त्यात काही भावच नव्हते. काय हवं आहे? तिने खर्जातल्या आवाज विचारलं. राहुल काहीतरी विचारात पडला, पण त्याने स्वतःला सावरलं आणि म्हणाला, थोडं दूध आणि बिस्किटं हवी होती. ती बाई हसली, पण तिचं हसणं इतकं भयान होतं की राहुलच्या अंगावर काटा आला. तिने मागे वळून एका गडद कोपऱ्यातून दुधाचं पॅकेट आणि बिस्किट दिलं. पण जेव्हा तिने पॅकेट त्याच्याकडे दिलं तेव्हा ते राहुलच्या लक्षात आलं की दुधाच्या पॅकेटवरची तारीख 10 वर्षापूर्वीची होती. बिस्किटाचं पॅकेटही ओलसर आणि फाटलेलं होतं. हे हे कसं शक्य आहे? राहुल घाबरत म्हणाला. ती बाई पुन्हा हसली आणि म्हणाली, इथे सगळं ताजं आहे, फक्त थोडं वेगळं आहे. तिच्या आवाजात एक भयंकर थंडपणा होता. राहुलने पैसे काउंटरवर ठेवले आणि तिथून निघण्याची घाई केली. पण दार बंद होतच नव्हतं. त्याने जोर लावला. त्याने दार हलत नव्हतं. त्याने मागे वळून पाहताच ती बाई काउंटरवर नव्हती. ती आता त्याच्या अगदी मागे उभी होती. तिचे डोळे खूप लाल झाले होते. इथून कोणीच बाहेर जात नाही, ती हळूच कुजबुजली. राहुलच्या हातातलं पॅकेट खाली पडलं. दुकानातला प्रकाश मंद होऊ लागला आणि त्याला भास झाला की दुकानातल्या रॅकमधून काहीतरी हलत आहे. त्याने पुन्हा दाराला धक्का मारला, पण यावेळी त्याचं दैव बलवत्तर म्हणून दार उघडलं. तो धावतच बाहेर पडला. पण मागे वळून पाहताच दुकान गायब झालं होतं. तिथं फक्त एक रिकामी जीर्ण जागा होती, जणू तिथे कधी दुकान नव्हतंच. राहुल घरी पोहोचताच तेव्हा त्याला त्याच्या हातात बिस्किटाचं पॅकेट आणि दूध हे तर होतेच, पण त्याशिवाय त्याला एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं, पुन्हा ये, आम्ही वाट पाहतोय. त्यानंतर राहुल कधीच त्या गल्लीत गेला नाही. पण रात्रीच्या वेळी स्वप्नात त्याला ती म्हातारी बाई आणि तिचे लाल डोळे दिसायचे, जणू ती अजूनही त्याची वाट पाहत होती.